हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, मी खास तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि मी आलो आहे परत एकदा आमच्या इकडच्या एका फार्मवरती. आणि मित्रांनो, इकडे कोंबड्या आहेत, जनावरे पण आहेत. आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये यांनी कोंबडी पालन केलेलं आहे. आणि खूप छान इन्कम पण आहे मित्रांनो यांचं. म्हणजे अंडी पण विकतात आणि कोंबड्या पण विकतात. आणि इकडे शेण वगैरे उकिरडा वगैरे असल्यामुळे मित्रांनो, शेणावरती खूप छान प्रकारे सर्वाईव्ह करतात मित्रांनो या कोंबड्या. तर खूप सारे पिल्ले पण हे काढतात, अंडे पण विकतात आणि पिलं मोठी करून कोंबड्या पण विकतात मित्रांनो. आणि इथे एक म्हशीचं वासरू होतं, खूप सुंदर दिसत होतं मित्रांनो. तर तुम्ही पण बघून घ्या, खूप सुंदर दिसते. आणि सध्या आता एकच मेन ब्रीडर यांच्याकडे आहे कोंबडा, तोही पिल्ल्यातलाच आहे. आणि बाकी सगळ्या कोंबड्या आहेत आणि खूप साऱ्या कोंबड्या तर पिल्यांच्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, किमान 1 महिन्याच्या जवळपासची ही या कोंबडीची पिल्लं आहेत. आणि अशा 2-3 कोंबड्या आहेत, 3-4 कोंबड्या म्हटलं तरी चालेल मित्रांनो. प्रत्येकीचे पिल्ले पण वेगवेगळे आहेत आणि खूप छान पिल्लं आहेत, प्युअर गावठी कलरमध्ये आणि प्युअर गावठी रेंजमध्ये सुद्धा मित्रांनो. इकडे पक्षी अवेलेबल आहेत. फक्त एवढंच की इकडचे हे कोंबडी आणि पिल्लं विकत नाहीत मित्रांनो. फक्त पिल्लं मोठी झाली की ते पिल्लंच विकतात मित्रांनो. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपण इथूनच उजनीचे आपले 2 सबस्क्रायबर आहेत, त्या 2 सबस्क्रायबरांना इथून छान मोठ्या साईजमध्ये 2 प्युअर सुंदर कलरमध्ये 2 कोंबड्या आपण त्यांना घेऊन दिल्या होत्या. आणि त्या 2 कोंबड्या त्यांनी आपल्याला मित्रांनो 1200 रुपयाला दिल्या होत्या. म्हणजे 600 रुपयाला एक पीस आपल्याला पडलं होतं मित्रांनो. तर क्वालिटी पण छान होती, त्यामुळे पैसे पण आपण त्यांना देऊन असे 2 पक्षी विकत घेतले होते मित्रांनो. जर तुम्ही कोणी हा व्हिडिओ नाही बघितला तर या व्हिडिओच्या शेवटीच मी एंड स्क्रीनला तो व्हिडिओ देईन. तर तोही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील आम्ही कुठल्या कोंबड्या घेतल्या, त्यांचा कलर कसा होता आणि क्वालिटी कशी होती मित्रांनो. आणि त्यांची साईजसुद्धा खूप छान होती, कलरला पण खूप सुंदर होत्या. त्यासाठी आपण त्यांना 1200 रुपये म्हणजे 600 रुपयाला एक कोंबडी आपण दिली होती. महाग पडली खरं तर. साध्या कलरमध्ये आपण 500 रुपयेपर्यंत कोंबडी घेतो, पण त्यांनी 600 रुपयाला दिली मित्रांनो. आणि आज पण मी इकडे 2 कोंबड्या घ्यायला आलेलो आहे अशाच कलरमध्ये, जी समोर तुम्हाला दिसत आहे पॅची, व्हाईट पॅच असलेली, म्हणजे त्याच्यावरती व्हाईट डॉट आहेत. अशी एक दुसऱ्या कलरची कोंबडी आहे मित्रांनो. तर ती एक कोंबडी मी घेणार आहे. आणि दुसरी एक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे मित्रांनो, म्हणजे व्हाईट पॅच आहेत त्या कोंबडीवरती, व्हाईट डॉट आहेत, ते बघा ती दिसत आहे. तर मित्रांनो, ही कोंबडी आपण परचेस करणार आहोत इकडून. मला खूप आवडते ही कोंबडी, खूप छान आहे. म्हणजे ब्लॅक कलरमध्ये व्हाईट पॅच आहे तिच्यावरती आणि तोंड पण लाल झालेलं आहे मित्रांनो तिचं. तर अशी ही कोंबडी एक आहे. आणि दुसरी आणखीन एक मी तुम्हाला दाखवेन. सध्या ही मस्त फिरत आहे, पण ऊन जास्त झालं आहे त्यामुळे लाकत पण आहे मित्रांनो. म्हणजे जास्त ऊन झालं की पक्षी कसा लागतो, हे बघा, ही पण तशीच करत आहे मित्रांनो. तर इकडे आता ऊन होत आहे, मार्च महिना आहे आणि मराठवाड्यामध्ये आम्ही असं राहत असल्यामुळे इकडे ऊन पण खूप असतं मित्रांनो. आणि अशा उन्हामध्ये पण हे पक्षी सर्वाईव्ह करतात बऱ्यापैकी. मेमध्ये तरी 45, 46, 47च्या जवळपास ऊन जातं मित्रांनो. आणि इकडे कोंबडा मस्तपैकी ब्रीडिंग वगैरे करत आहे, मीटिंग करत आहे. जस्ट छोटा कोंबडा आहे मित्रांनो, लहान. आणि त्यावरती पण व्हाईट डॉट आहेत. आणि गळ्याच्या खाली मित्रांनो छानपैकी खूप छान सुंदर मल्टी कलरमध्ये केस आहेत. आणि हे पिलं पण मल्टी कलरची पिलं इकडे आहेत मित्रांनो. हे पण पिलं आपल्याला मिळणार आहेत. यामध्ये 1-2 पिलांना एक साईडचे पंख नाही आहेत, म्हणजे जन्मताच ते एक साईडचे पंख नाही आहेत मित्रांनो त्या पिलांना. तर हे पण पिलं विक्रीसाठी नंतर अवेलेबल होतील, ज्यावेळेस मोठी होतील, अजून 1-2-3 महिन्यानंतर. तर त्यावेळेस पण मिळतील मित्रांनो. जर कोणाला हवे असतील 2-3 महिन्यानंतर तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, तेव्हा हे पक्षी आपल्याला मिळतील मित्रांनो. आणि हे पक्षी बऱ्यापैकी मोठेही झालेले असतील आणि मे बी अंड्यावरती पण आलेले असतील किंवा ब्रीडिंगसाठी तयार झालेले असतील मित्रांनो. तर असे हे कोंबडे तुम्हाला मिळू शकतात मल्टी कलरमध्ये. आणि प्युअर गावठी पक्षी आहेत मित्रांनो, का तर जनावरांसोबत राहतात. आणि ही इकडची लोकलची ब्रीड आहे. सुंदर सुंदर कलर होतात मित्रांनो यामध्ये. आणि आता हे लहान आहेत म्हणून असे दिसत आहेत, पण ज्यावेळेस मोठे होतील ना त्यावेळेस खूप सुंदर कलर त्यांचा होईल मित्रांनो. आणि समोर जी कोंबडी पाहतात मित्रांनो तुम्ही सेंटरला, तर अशा कलरमध्ये आपण एक कोंबडी उजनीच्या सबस्क्रायबर मित्राला घेऊन दिलेली आहे. तर खूप छान कलर आहेत यांच्याकडे. आणि विशेष म्हणजे अंडी मोठी घालणाऱ्या कोंबड्या आहेत मित्रांनो.
उकरड्यावरती खात असल्यामुळे खूप चांगली त्यांची ग्रोथसुद्धा आहे. ही बघा, ही दुसरीवाली, ही पण मला खूप आवडते. तर यांच्याकडे अशा 2 आहेत आणि इकडे आता आजी आलेल्या आहेत आणि या आजी या कोंबड्यांच्या मालकीण आहेत, म्हणजे या कोंबड्या सांभाळतात मित्रांनो. आणि त्यांच्याकडून आपण या 2 कोंबड्या घेणार आहोत, जी ब्लॅक अँड व्हाईटवाली आणि दुसरी व्हाईट पॅच असणारी. तर या आजी खूप छान प्रकारे पकडतात सुद्धा, म्हणजे तांदूळ वगैरे टाकतात आणि पटकन लगेचच पकडतात जवळ आल्यानंतर. अशी त्यांची खूप छान ट्रिक आहे. तर मला पण ते खूप आवडतं, पकडण्याची त्यांची जी ट्रिक आहे ती. तर इथून आपण 2 पक्षी मित्रांनो घेतलेले आहेत ऑलरेडी. आता ते पकडतील आणि देतील, त्यानंतर मी व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करतो आहे. तर मित्रांनो, आपल्याला 2 पक्षी 550ला एक पक्षी त्याने दिला. हे 2 पक्षी मल्टीकलरमधल्या 2 कोंबड्या. तर 1100 रुपयाच्या मला 2 कोंबड्या मिळाल्या मित्रांनो. एरवी खरं तर मी 500 रुपयाला एक पक्षी घेत असतो, पण यावेळेस काकांनी म्हणजे त्यांचा मुलगा, या काकूचा मुलगा आहेत, तर त्यांनी 1100 रुपयाला मला 2 पक्षी दिलेले आहेत मित्रांनो. आणि मग तरी पण आपण ते पक्षी घेतलेले आहेत का, तर पक्षी जर एखाद्या वेळेस आवडला तर मग पैसे जास्त जरी जात असतील तरीसुद्धा द्यावे लागतात मित्रांनो. का तर पक्ष्यांची क्वालिटी आणि पक्ष्यांचा रंग वगैरे आपल्याला आवडला, मग त्यापुढे पैसे मॅटर नाही करत, क्वालिटी मॅटर करते मित्रांनो. आणि क्वालिटीला किंमत तर असलीच पाहिजे. मी सुरुवातीपासूनच बोलत असतो की क्वालिटीला किंमत मिळाली पाहिजे म्हणून. तर तशी किंमत मोजली आणि दिली मित्रांनो सुद्धा. आणि ते पक्षी आता आपण पकडून घरी घेऊन येणार आहोत मित्रांनो. तर घरी गेल्यानंतर हे पक्षी आपण काय केले काय नाही ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.